आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण कंटेंट ऑफ द सिलेबस बद्दल बोललो आणि बोर्ड, सीईटी, जेडब्ल्यू, नीट या सर्व एक्झामसाठी कंटेंट ऑफ द सिलेबस सेम असतात. स्कोप ऑफ द सिलेबस जो आहे तो वेगवेगळ्या एक्झामसाठी थोडा कमी जास्त असतो, याच्याबद्दल आपण माहिती घेतली. उदाहरणार्थ जेडब्ल्यूचा सिलेबस जे आहे ते खूप व्हास्ट आहे, परंतु त्याच कंटेंटवरचं सीईटीचं जे सिलेबस आहे ते थोडंसं कमी आहे, कट शॉर्ट केलेलं असतं. असो, आज आपण कुठल्या एंट्रन्स एक्झामच्या अगेन्स्ट आपल्याला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळते याच्याबद्दल बोलू. तर आपल्या भारतात साधारणतः 4 ते 5 प्रकारच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत. एक IIT, दुसरं NIT, तिसरं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, चौथं प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, जसं आपल्या अमरावतीचा जर विचार केला तर कोठे कॉलेज, बडनेराचं इंजिनिअरिंग कॉलेज, आणि 5वा प्रकार असतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. उदाहरणार्थ वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT किंवा SRM याच्यासारख्या. आता इथे या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची त्यांची स्वतःची आपली एंट्रन्स एक्झामिनेशन असते आणि JEE, CETच्या अगेन्स्ट ते त्यांच्या ऍडमिशन जे आहेत ते स्वीकारत नाहीत. त्याच्यामुळे तो मुद्दा वेगळा झाला. आता IIT, JEEच्या अगेन्स्ट आपल्याला ऍडमिशन मिळते IITला, NITला आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला, राईट. आणि सीईटीच्या अगेन्स्ट आपल्याला ऍडमिशन मिळते प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला. आता जर आपल्याला IIT किंवा NIT हे जर आपलं ध्येय नसेल तर अशा स्थितीत JEE पेक्षा सीईटी ही परीक्षा आपल्याला सोयीची आहे. कारण असं की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ज्या असतात, जिथे अनेक विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात आणि या खूप चांगल्या इन्स्टिट्यूट असतात, उदाहरणार्थ COAP पुणे यासारख्या इन्स्टिट्यूट JEEच्या अगेन्स्ट आपल्या ऍडमिशन स्वीकारत नाही, घेत नाही. त्यांचा क्रायटेरिया आहे सीईटी. आता सीईटीच्या अगेन्स्ट प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन होऊ शकते आणि गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होऊ शकते. JEEच्या अगेन्स्ट IITला, NITला आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ऍडमिशन होईल. आता जर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे आणि आपण जर JEEच्या अगेन्स्ट जातोय तर तिथे JEEच्या अगेन्स्ट आपलं ऍडमिशन होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की सीईटी मुळे आपल्याला गव्हर्नमेंट मिळेल आणि प्रायव्हेट मिळेल. JEE मुळे आपल्याला IIT मिळेल, NIT मिळेल किंवा प्रायव्हेट मिळेल. आता IIT, NITला जर आपलं ध्येय नाही आहे जाण्याचं तर प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेण्यासाठी JEEची तयारी करायची, हे थोडंसं चुकीचं आहे. अर्थात बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित या गोष्टीची माहिती नसते आणि म्हणून ते 11वीला प्रवेश घेताना किंवा इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेताना मला JEE करायचं आहे आणि JEEची तयारी करायची आहे म्हणून मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट जॉईन करतात, खूप हेवी फीज पे करतात, वेळ प्रसंगी इतर शहरांमध्ये सुद्धा शिकायला जातात. आणि यातला एक मोठा विद्यार्थी वर्ग, माझ्या माहितीनुसार 99% किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढा मोठा विद्यार्थी वर्ग पुढे सीईटीच्या अगेन्स्ट कुठल्या तरी लोकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतो. आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायची असती तर सीईटी देऊनही ते घेता आली असती. त्याच्यासाठी एवढा वेळ पैसा व्यर्थ करण्याची गरज नव्हती. परंतु असं म्हणतात ना की देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. त्याच्यामुळे या सर्व अनुभवातून गेल्यानंतर बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात येते की आपण असं नसतं केलं आणि असं केलं असतं, सीईटीची तयारी केली असती तर आज आपल्याला जे कॉलेज मिळत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारचं प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मिळालं असतं. आणि म्हणून ऍडमिशन घेण्यापूर्वी या सर्व बाबींचा तुम्ही विचार करावा. मी जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ही इतरही तज्ञ लोकांकडून तुम्ही घ्यावी अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आता इथे 15 एप्रिल पासून आपण आपल्या रेझोनन्स अकॅडमीच्या डेमो बॅचेस सुरू करतोय. रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करावा आणि रजिस्ट्रेशन करावं. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी पे करायची नाहीये आणि डेमो बॅच 15 दिवस चालेल. या 15 दिवसानंतर तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायची आहे की नाही. तर चला भेटूया 15 तारखेला. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.